एकदा लग्न झालं की ते टिकवायला पाहिजे असं समाजामध्ये अजूनही आहे की नाही. ते डिवोर्स घेणं कितीही काही म्हटलं तरी शेवटी तो स्टिग्मा आहे किंवा त्याच्यातनं जाणं अवघड आहे. ती प्रोसेस खूप त्रासदायक आहे, क्लेशदायक आहे असं सगळ्यांनाच वाटतं. पण कोणत्याही नवऱ्या बायकोंचे विचार जमतात का हो? नाहीच जमत ना. जोड्या विजोडच असतात खरं तर. त्याला वेगळंच आवडत असतं, तिला वेगळंच आवडत असतं. त्याच्यामुळं जमणार नाही हे तर आहे. लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट हेही आहे की दोघांना काही गोष्टी नसतील पटत एकमेकांच्या तर मग म्हणजे सोबत राहिलं तरीसुद्धा त्या ॲडजस्ट करणं गरजेचं असतं. पण काही गोष्टी ह्या ॲडजस्ट होणं खूप त्रासदायक होतं. नवरा खूप घोरतोय, म्हणजे त्याला घोरण्याची सवय आहे आणि हिला अजिबात झोप येत नाही तो घोरत असताना. आणि मग अशा वेळेला जर दोघांनी ठरवलं की आपण दोघंही वेगवेगळ्या रूममध्ये झोपूया, आपला स्लीप डिवोर्स झाला असं म्हटलं जातं. त्याला तशी कन्सेप्ट आहे ती की आपण दोघं वेगळं झोपूया. असं कसं, नवरा बायको कसे वेगळे झोपतात असं जुनी पिढी आली की परत म्हणते की अरे वेगळं कसं झोपतात. पण नाही ना, त्या दोघांनी ॲडजस्ट केलेलं आहे ते. मग बाकी त्यांच्या जे काही इतर गरजा असतील त्या कशा पूर्ण करायच्या ते दोघं जण मिळून ठरवतील. पण एक झोपेच्या बाबतीमध्ये आपल्या दोघांचं नाही पटत आहे तर आपण वेगळं वेगळं झोपूया. म्हणजे असे खूप फंडे आत्ताच्या रिलेशनशिपनी म्हणजे आत्ताच्या पिढीनी शोधून काढलेले आहेत की आपलं या बाबतीत जमत नाही तर डिवोर्स वगैरे घेण्याची गरज नाही आहे. राहू एकत्र पण आपण वेगवेगळं झोपूया. बरोबर. तर हे स्लीप डिवोर्स.